बाबासाहेबांना दिलं हे बाबासाहेबांना दिलं. मोकळा मला सांगितलं होतं मुलगायला. आमच्या हर्षलनं आल्यापासून मला सांगितलं की ते गाणं दादा झालंच पाहिजे. दुपारी मी झोपलो होतो, मला झोपीतनं उठून माझा सत्कार केला, मला सांगितलं दादा ते गाणं झालंच पाहिजे. तर ते गाणं आपल्यासमोर हर्षलसाठी गातोय. लोक ठेवतील नाव तुला, घराच्या बाहेर निघतीस कशाला. ऐका, शब्दावर लक्ष द्या. तरुण पोरांनो तुम्ही तरी खास करून उन्हातानाची घराच्या बाहेर तू निघतीस कशाला. जर नसेल होत समाजाचं काम तर पोरी जगतीस कशाला. रियल स्टार बनवेल भीमराव तुला, मग रील स्टार व्हायची स्वप्न तू बघतीस कशा. बाबासाहेब तुम्हाला रील स्टार नाही बनवणार, बाबासाहेब तुम्हाला रियल स्टार बनवणार, रियल स्टार. आणि म्हणून जे मला वाटलं मी त्या गाण्यामध्ये मांडलं की मला माझी होणारी बायको, आणि जे हर्षलला वाटतंय तेही सांगतो. मला माझी होणारी बायको धम्माच्या वाटेनं चालणारी पाहिजे. अरे मला माझी होणारी बायको धम्माच्या वाटेनं चालणारी पाहिजे. भले आईला घेऊन नाही बोलली चालेल, पण मला जय भीम बोलणारी पाहिजे. आईला घेऊन नाही बोलली चालेल, मला माझी होणारी बायको धम्माच्या वाटेनं चालणारी पाहिजे. मला माझी होणारी बायको धम्माच्या वाटेनं चालणारी पाहिजे. बोला जय भीम. भले आईला घेऊन नाही बोलली चालेल, पण मला जय भीम बोलणारी पाहिजे. आईला घेऊन नाही बोलली चालेल, पण मला जय भीम बोलणारी पाहिजे. मला जय भीम बोलणारी पाहिजे का. जे पण कुणी येईल माझ्या घरात, माझ्या खानदानाची सुनबाई म्हणून येईल, माझी बायको म्हणून येईल, आमच्या घराण्याची सुनबाई म्हणून येईल, तिला गाण्यातनच पहिलं सांगून टाकलं होतं. अग जे कुणी येईल सुनबाई म्हणून घराण्यात माझ्या, जे कोणी येईल सुनबाई म्हणून खानदानात माझ्या, रोज सकाळी करावी लागल तिला भीमभूताची पूजा. जे कोणी येईल सुनबाई म्हणून खानदानात माझ्या, जे कोणी येईल सुनबाई म्हणून खानदानात माझ्या, रोज सकाळी करावी लागल तिला भीमभूताची पूजा. माझ्या घरात जर तुला सुनबाई म्हणून यायचं असेल, माझी बायको म्हणून यायचं असेल, तर तुला रोज सकाळी ही पूजा करावी लागेल. मग रोज तू पॅरल घाल, गाऊन घाल, मॅक्सी घाल, नाहीतर काय काय नाव दे, चुडीदार घाल,
तुला काय घालायचं का पण मला बायको कशी पाहिजे जयंतीला साडी पांढरी निळा प्याटा बी घालणारी पाहिजे अरे जयंतीला साडी पांढरी निळा प्याटा बी घालणारी पाहिजे अरे आईला बी नाही बोली चालेल पण मला जयंती बोलणारी पाहिजे आईला बी नाही बोली चालेल पण मला जयंती बोलणारी पाहिजे आईला बी नाही बोली चालेल पण मला जयंती बोलणारी पाहिजे आईला बी नाही बोली चालेल पण मला जयंती बोलणारी पाहिजे आणि तुम्हाला सांगतो या गाण्यामध्ये माझी गाणी सगळ्या जगाला आवडतात पण मला स्वतःला काही गाणी आवडण्यासारखे मला स्वतःला वाटतं की नाही बाबा हे माझ्याकडून गाणं खरंच चांगलं झालंय हे अशी फार कमी काही गाणी जी मला माझी आवडतात त्यातलं हे एक गाणं कारण ह्या गाण्याला भीम गीताला पहिल्यांदा कोणीतरी कुठल्या तरी गायकाने असा डच दिलेला आहे जो मी दिला लग्न झाल्यानंतर कोण गोव्याला जात कोण महाबळेश्वरला जातं आमच्यात कोण नाशिककडे येतं कोण कोल्हापूरला जातं पण मी काय सांगितलं होतं जर माझ्या आज्ञेचं पालन करून माझ्या घरच्यांच्या आज्ञेचं पालन करून जर तुला ह्या गोष्टी मान्य असतील तर मी तुझ्यासाठी काय करेन आग असं असल तर तुला मी जानू हवं देईन हे बाबासाहेबांच्या गाण्यात दाखवलंय मी आग असं असल तर तुला मी जानू हवं घेईन कसं आग असं असल तर तुला मी जानू हवं घेईन आणि इंग्लंड मधला भीमाचा बंगला बघाया आणि इंग्लंड मधला भीमाचा बंगला बघाया साजनच्या गाण्यासारखी ह्या साजनच्या गाण्यासारखी गाणी अंग हलणारी पाहिजे या साजनच्या गाण्यासारखी गाणी सगळी अंग हलणारी पाहिजे भले आई लागू नाही बोली चालल पण मला जय भीम बोलणारी आणि ऐका अशा मुली मिळणं आपल्याला अवघड नाही आता अवघड आहे का आपण काय क्वालिटीचे आहेत आपण आज कारण रडायचे दिवस गेले आता आम्ही खदखदा हसायला लागलोय का नाही रडायचे दिवस गेले आज आम्ही खदखदा हसायला लागलो लाखो करोडोंच्या गर्दीमध्ये घुसायला लागलो आमच्या नादी लागणाऱ्याच्या बोकांडी आम्ही बसायला लागलो आज भटाबामनापेक्षा भारी सुद्धा जयभीमवाले दिसायला लागलो आणि म्हणून भले आईला येऊन आई बोली चाल भले मला जय भीम बोलणार मला
पहिली काडी मोडली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा. आज ते दिवस नाहीत. बाबासाहेबांनी सगळं काय पालन करून टाकलेलं आहे. पूर्वी काडी मोडली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा. चुकून आमच्या अंगावर सावली पडली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा. खराय ना? खराय का? चुकून काडी मोडली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा. चुकून अंगावर सावली पडली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा. चुकून मंदिराची पायरी चढली तरी तुम्हाला विटाळ व्हायचा. मग आज मी एक प्रश्न विचारतो. आज याच दलित वकिलानं तुम्हाला न्याय मिळवून दिला, मग आज तुमचा विटाळ कुठे गेला? आज ह्याच दलित डॉक्टरांनी तुमच्यावरती इलाज केला, सांगा आज तुमचा विटाळ कुठे गेला? अरे भीमराव तुमचा जावाई झाला, आज सांगा तुमचा विटाळ कुठे गेला? आणि म्हणून भले आई लागून हाय बोलीचा धनबाद माराचे सगळ्यांनी शांत गाणं ऐकण्यासारखे गाणं गातो. सप्तरंगात भीम आहे, झेंडा निळ्यात भीम आहे, फुलात भीम आहे, कळ्यात भीम आहे, सागरात भीम आहे, चौदार तळ्यात भीम आहे. तसा माझ्या श्वासात, माझ्या ध्यासात, माझ्या गळ्यात भीम आहे. त्यामुळं कुणी हल्ला करल, कुणी कल्ला करल, 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 कुणी हल्ला करल, कुणी कल्ला करल. याची नाही मला खंत, याची नाही मला खंत, याची नाही मला खंत. भीमराव जिंदाबाद म्हणले जोवर आहे जिवंत. भीमराव जिंदाबाद म्हणले जोवर आहे जिवंत. भीमराव जिंदाबाद म्हणले जोवर आहे जिवंत. पगडीवरचा भीम तुरा, सत्र पगडीवरचा भीम तुरा, सत्र पगडीवरचा भीम तुरा, दाव शोधून ऐसा हिरा, दाव शोधून ऐसा हिरा, दाव शोधून ऐसा हिरा.
ना सगळ्यांनी फेटा आपण घालतो माहितीये ना, त्याला असा तुरा असतो तुरा. जर त्या फेट्याला तुरा नसेल तर तो फेटा सुंदर दिसेल का? नाही ना. तसंच बाबासाहेबांचं काम आहे. संपूर्ण भारत देश हा फक्त फेटा आहे आणि त्या फेट्याचा तुरा बाबासाहेब आंबेडकर आहे. 17 पगडीवरचा भीमतुरा, 17 पगडीवरचा भीमतुरा, ताव शोधून ऐसा भीमराव जिंदाबाद. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भीमराव जिंदाबाद. जोवर आहे जिवंत अरे ठेवा मनी स्वाभिमान, सांगे निळगे निशा, सांगे निळगे निशा, सांगे निळगे निशा. ठेवा मनी स्वाभिमान, ठेवा मनी स्वाभिमान, सांगे निळगे निशा, सांगे निळगे निशा, सांगे निळगे निशा. तो सागर खुशाल जाती साजन विशाल, तो सागर खुशाल गाती साजन विशाल. समजूनी भाग्यवंत, समजूनी भाग्यवंत. लिहितो सागर खुशाल गाती साजन विशाल, समजूनी भाग्यवंत. बाबासाहेबांचं गाणं गाताना भाग्यवंत स्वतःला समजतो का? आईची शपथ खोटं नाही सांगणार, इतकी गाणी या महाराष्ट्राला देशाला दिली. मग लोकगीतामध्ये माझं नाचायला लागली शालू, बोल मैं हलगी बजाऊ क्या. आमदार झाल्यासारखं वाटतंय. बुलाते मगर जाणे का नाही, रुसला माझा माल, घर माझ्या हाताला नेतो फुलाच्या गाडीत, सवारी भवानी चौकामध्ये, कल्लाचं पाणी. इतकी गाणी दिली, प्रत्येक गाण्यांना डोक्यावरती घेतलं. पण जर साजन बेंद्रेचा पुनर्जन्म कुठल्या गाण्याने केला असेल, मी म्हणतोय फक्त भारतात नाही, महाराष्ट्रापुरतं नव्हे, भारतात नव्हे, एकही कंट्री, एकही देश शिल्लक राहिला नाही किंवा भारत देशातला लहानातला लहान भीमसैनिक ते वयोवृद्धापर्यंत एकही भीमसैनिक राहिला नाही किंवा एकही देश राहिला नाही जिथं VIP राहणं गाणं वाजलं नाही. इतकं भरभरून बाबासाहेब, मी ज्या गाण्यामध्ये सांगितलंय की बाबासाहेबांना दिलं बाबासाहेबांना, आणि तितकं खरंच बाबासाहेबांना देशालाही दिलेलं आहे आणि या साजन बेंद्रेलाही दिलेलं आहे. म्हणून लिहितो सागर खुशाल गाती साजन विशाल, समजूनी भाग्यवंत, समजूनी भाग्यवंत. भीमराव जिंदाबाद. तोवर आहे जिवंत. हॅलो 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 हॅलो.
ऐका अगं हळू 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 चल ग बाई तू धामाच्या वाटानं हळूहळू तू चाल ग बाई धामाच्या वाटेनं हळूहळू चाल ग बाई धामाच्या वाटेनं अगं हळू 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 चल ग बाई तू धामाच्या वाटानं बाय बाय धामाच्या वाटानं जितकं बाबासाहेबांचं कार्य मान होतं तितकंच माता रमाईचं कार्य मान होतं आगमाय लागल नजर असा होता रमाचा पदर लागल नजर असा होता रमाचा पदर आग लागल नजर असा होता रमाचा पदर लागल नजर असा होता रमाचा पदर महिला किती आहेत पाठीमाग वगैरे इकडं ऐक ना एक हात वर केला बाबासाहेबांचं घेताना दोन्ही हाताने घ्यायचं आणि हात वर करताना एकच दोन्ही हात वर झाले पाहिजेत आग लागल नजर असा होता रमाचा पदर लागल नजर असा होता रमाचा पदर असा होता रमाचा पदर किती शोभला असता भीमनोटा बरे कायमी कोटा किती शोभला असता भीमनोटा बरे कायमी कोटा किती शोभला असता भीमनोटा बरे कायमी कोटा किती शोभला असता भीमनोटा बरे कायमी ह्या फक्त मी फरमाईश आहे वेळ कमी आहे म्हणून मोकळे सादर करतोय ब्राह्मण कन्येशी करुणी या लग्न ब्राह्मण कन्येशी करुणी या लग्न घडविला इतिहास नवा घडविला इतिहास नवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई लढली जी रूढी जी माझ्या दात्याशी माझा रयतेच्या राजाशी लढली जी रूढी जी माझ्या दात्याशी माझा रयतेच्या राजाशी ती रूढी जाळली
वैचारिक शब्द आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं, पण त्या स्वराज्याचं बाबासाहेबांनी सुराज्य घडवलं. लढली जी माझ्या दात्यास, माझ्या रयतेच्या राजास, ती रूढी भीमान शिवाच्या पायात्याशी, लढली माझ्या दात्याशी, माझ्या रयतेच्या राजास, बाबासाहेबांना दिलं हे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिलं हे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिलं हे बाबासाहेबांना. नियमिधान सन्मान, नियमिधान सन्मान, हे बी बाबासाहेबांना दिलं रे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिलं रे बाबासाहेबांना. या गाण्यामध्ये सर्वात फेमस झालेली लाईन, अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी खास, भीमामुळं बदलली रे जिंदगी खास, भीमामुळं बदलली रे जिंदगी खास, अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी खास. आज इस्त्रीची कापड त्याला अंतराचा वास, इस्त्रीची कापड त्याला अंतराचा वास, इस्त्रीची कापड त्याला अंतराचा वास. अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी खास, भीमामुळं. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे, जितके या मंडपात सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. तिकडे येतो आवाज पाहिजे असा. अरे भीमामुळं बदलली, वा 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 वा. परत अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी ही खास, अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी ही खास. आज इस्त्रीचे कापड त्याला अंतराचा वास, इस्त्रीचे कापड त्याला अंतराचा वास, इस्त्रीचे कापड त्याला अंतराचा वास. अरे भारीचा सुट्टा रे भारीचा बुट्टा, अरे भारीचा बुट्टा रे भारीचा सुट्टा, अंगावरी सोनं नाणं, माझा अंगावरी सोनं नाणं. बाबासाहेबांना दिलं रे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिलं रे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिलं रे बाबासाहेबांना. माझ्या भिमानं बदलली असती पिढी, माझ्या भिमानं माया केली असती पिढी, माझ्या भिमानं. अरे जीर्ण चाली रे तिची चाल ही बुडावली, अरे जीर्ण चाली रे तिची चाल ही बुडावली, वाया गेली असती पिढी माझ्या भिमानं, वाया गेली असती पिढी माझ्या भिमानं, वाया गेली असती पिढी माझ्या भिमानं. अरे भल्या भल्याला निवडून आणतोस करून या मतदान, भल्या भल्याला निवडून आणतोस करून या मतदान. बाबासाहेबांना, बाबासाहेबांना, बाबासाहेबांना.
गर्दी या साजन विशालच्या भवती गर्दीच्या गर्दी असा गर्दीच्या गर्दी गर्दीच्या गर्दी असा गर्दीच्या गर्दी आज लाखा लाखानं आज लाखा लाखानं घेऊन गाताय बेंद्र्याचं पोरग गाणं महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळात सगळ्यात महाग गायक मीच आहे आणि ही बाबासाहेबांची देणं जमीन आज लाखा लाखानं घेऊन गाताय बेंद्र्याचं पोरग गाणं हे बी बाबासाहेबानं दिलं रे बाबासाहेबानं दिलं रे बाबासाहेबानं दिलं रे बाबासाहेबानं दिलं रे बाबासाहेबानं पुन्हा एकदा तुम्हाला मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी निळा भडक बेधडक असा बोला जय भे 4 दिवस भव्य सर्वांनी मोठा उत्साहाने प्रतिसाद